घाट एकदाचा संपला आणि आम्ही पोलादपूर गावात उतरलोय. आणि पोलादपूर या गावात आल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या गावीच आलोय कुडाळला. म्हणजे सेम असं वाटलं की झालं बाबा, प्रवास संपला, आता मी माझ्या घरी पोचतोय. सेम बघा, सेम गाव. आपले गाव कसे असतात, आपला कोकणच आहे, सवालच नाही. पण म्हणजे असं वाटलं की झालं, मी आता कुडाळातून राईड घेतला पिंगोळीतून आणि मी चाललोय आता गावी. वा वा, नद्यांचा उगम तिथे तिथं जन्म झालाय त्यांचा, 5 नद्यांचा. ह्या गोष्टीला मला वाटतं खूप वर्ष झाली. तिथं इथं जन्म होऊन सगळे बाहेर निघाले आहे. अच्छा, कोकणात गेले काय 2. बरोबर. गावीतली सावित्री कोकणाला गेली, व्यांना वाईला गेली. अजून 30 किलोमीटर पोलादपूर आहे. आणि डोळे दाखवतो, डोळे माझे बघा लाल लाल, म्हणून मी गॉगल घातलाय. अरे बाबो बाबो रे बाबो, जरा लटकवणार आणि खाली सोडणार याच्यामध्ये डीप असं. आणि त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये जेवढे तुम्ही चॉकलेट घ्याल तेवढे तुम्हाला भेटणार. अरे बाबा बाबा बाबा, डेंजर आहे रे. अच्छा, हे असं पकडू, हे बघ, कळलं काय, समजलं ना. महाबळेश्वरची धावती भेट एवढी मोठी झाली. आता वाजलेत बरोबर 1. आणि इथून आता कुठले पॉईंट करायचे काहीच माहीत नाही. आता जे पण आपल्याला ऑन द वे भेटतील ते आता स्पॉट करायचे आहेत. कारण काय, स्पेशली पॉईंट करायला गेलो ना तर आपल्याला इथे संध्याकाळ होईल. कारण परत जाऊन परत ते मग बॉडी पेन होते आणि सकाळी खूप त्रास होतो. ॲक्च्युली आम्हाला फक्त एक राईड, एक म्हणजे रात्रीचा एक प्रवास एक करायचा होता, आणि तो पण महाबळेश्वरला जाऊन. आणि थंडी असल्यामुळे आम्ही ते बाहेर पडलो. पण ॲक्च्युली ते होत नाही सगळे स्पॉट्स. त्यामुळे आता परत कधीतरी आलो तर 1 नाईट स्टेला यायचं, नाहीतर यायचं नाही एवढ्यात. पण तरी पण ठीक आहे, आम्ही बरंचसं कवर केलं. मस्तपैकी दर्शन झालं. एक मोठा लोचा झाला आहे. सगळं झालं, सगळं चांगलं होतं, हॉटेल पण चांगलं आहे. पण त्यांचं वॉशरूमचं काम चालू असल्यामुळे आम्हाला ह्याला जायला भेटणार नाही. आणि कोणाला ह्याला जायचं असेल त्याला पण जायला भेटणार नाही. त्यामुळे आम्ही हे आता हॉटेल कॅन्सल करून आता पुढे निघतो आहे आणि पुढे बघतो आहे. म्हणजे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे इथे. म्हणजे कधी कुठे काय चांगलं असेल हॉटेल ना, तर काही काय प्रॉब्लेम असतो. त्यामुळे आता इथे टॉयलेटच नाही, तर आम्हाला सगळं ब्रश वगैरे करायचं होतं. त्यामुळे आता इथे काहीच ऑप्शनच नाही. त्यामुळे आम्ही आता पुढे. आता ये उनका ही होटल है क्या? क्योंकि इधर ही लगाते हैं फिर गाड़ी. उसको पूछ के ना टॉयलेट वगैरह है क्या? उधर ही लगाते गाड़ी, उधर ही लगाते. हाँ, नाही नाही, टॉयलेट आहे तिथे. अरे एक ठीक आहे ना, एक तर एक काय आहे ना. ठीक आहे, चालेल. हाँ, एक नंबर काम हो गया है ना, सब ओके है ना. सब मस्त भाई, फटाफट गाड़ी लगाओ, एकदम जस्ट मिला है, हाईवे के जस्ट बाजू में. हाय, चावी दिली आहे ना. ये भाई ये घे माझ्या ह्याच्यात. हाँ, तू है ना फ्री, आगवा ना. और राहुल देसी तरीके काम चलाना पड़ रहा है आज के लिए. पहला जो भी है जिसको नाश्ता चाहिए वो मंगाओ. चाबी तू जा रहा है क्या अभी? हाँ भाई, जाऊंगा अभी. पहले कॉफी बोलो ना. एक ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी, एक ब्लॅक कॉफी. साखर बिकर काहीच नाही. हा, साखर हाँ, उत्तपा है, मसाला है, बेसन. काका, हो काका, तू वडा उसळ घे ना मग. ए राहुल, तू काय खाएगा? मैं अभी पहले बाथरूम जाएगा. मग जाऊ नये पटापटा. 8:30 वाजलेत. आपल्याला पोचायचं आहे वरती लवकर. साबुदाना खिचड़ी भी है. हाँ, जो भी है तेरे को मंगा ले. काय को भाई, इसके पास है ना. ये बोला सिर्फ वो छोड़ के सब कुछ है. क्या इसको क्या बोला, क्या छोड़ के? इडली. हाँ, इडली छोड़ के बाकी क्या सब. हा, थंड पाणी तोंड धुवून आलं. काम भारी झालं. हात जोडतो, परत येणार नाही थंडीत. नाही नाही, तो असं होतं मध्ये मध्ये. म्हणजे करंट कसं आहे.
इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे ना, मध्ये मध्ये करंट येतात. एका हातात चाय. हा ते तसं. काम भारी. नाही पण ऍक्च्युली खरोखर थंडी आहे. कारण काय होतं बाईकवर असताना वाटत नाही, पण थांबल्यानंतर जी थंडी येते ना एकदम ती घुसते पूर्ण अंगात, पूर्ण घुसते. पण हा गौरवबाई तर फुल एकदम डाऊनच झालेला मध्ये हा एकदम बायका सोडलं साहेबांनी. फुल बाईक सोडला आणि माझ्या मागे येऊन बसला. जाके अभी निकालना हे मिसळ पाव दे, गरमागरम मिसळ पाव. हे चला ए चालू कर जरा, घे भाई. काय दाखवायचं की नाही दाखवायचं. पटापट मिसळ खाऊन घ्या, गरम आहे तोपर्यंत. कारण जेवढं गरम जाईल ना तुझ्या पोटात. वा 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 वा, रस्सा रस्सा रस्सा. हे काय दही पण आहे काय? एक नंबर. वा वा वा. सोया था भाई, सोया था क्या? ए भाई, सोने का नहीं है इधर, सोने का नहीं है. मालूम है तेरा नाइट राइड तेरा फर्स्ट है, पता चल रहा है. मेरे को नींद नहीं आ रहा है. हाँ ये भी सो गया लगता है बाबू. रात भर गाड़ी चला है, मजा आ गया. ए दादा. हाँ वो सोया रहेगा. हाँ बाबू. मैं टाइम पास कर रहा था. पण आता काय तू तुला शिव्या घालतोय. जख मारले आणि मी याला हो बोललो. अरे वो बोलता अभी ठंडी के राइड में आऊंगा नहीं, बोलता ठंडी में. थंडीला नाही तो आता बोलतोय कधी एकदा घरी जर मी झोपतोय असं झालंय त्याला. तेच मजा करा आता काय, थोडीशी सहन करा झोप. चल अरे गिर गया. चलो ठीक आहे. चालू आहे. जबरदस्त नाश्ता झालाय आणि मिसळ पाव एक नंबर. आणि इथे अशा ठिकाणी आल्यानंतर जे इथलं आहे ना लोकल, जे गावरान, तेच खायचं. मसाला डोसा, इडली वगैरे हे काय आपण रोज खातो. काय चंदन भाऊ? आणि चंदन भाऊनी मला वाटतं फर्स्ट राईड आणि ही सेकंड राईड पण मस्त जॉईन केली. आता पुढचं माहीत नाही, पुढचं पण आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाला जसं पॉसिबल होतं तसं होतं. पण ह्या राईडला जर आपले सगळे आले असते, अविनाश वगैरे किंवा अभिषेक आले तर अजून मजा आली असते. पण ठीक आहे, माझं पण अर्जंट ठरलं, इमर्जन्सी जाऊया तर जाऊया चला. कारण आता थंडी जरा थोडी जास्त आहे, कारण आता थंडी पण अशी गॅप टाकून पडते. 2 दिवस आहे, 2 दिवस नाही आहे. आणि आता आम्ही निघतोय. 9 वाजून गेलेत. 9 वाजता आम्हाला 8 वाजता पोचायचं होतं. आता 9 वाजून गेले, त्यामुळे फटाफट आता बस झालं. चलो. पेट्रोल भरतोय पुढे, या तुम्ही. तिथे नाही भेटलं पेट्रोल मला. बोलता बोलता 9:20 झाले आणि आता ऊन आलं, ऊन थोडंसं. त्यामुळे थोडंसं आता ओके आहे. नाही तर हालत खराब झाली आमची सकाळी 3-3:30 वाजता तर खतरनाक हालत खराब. कधी एकदा ऊन पडतं असं झालेलं. आता दोन्ही बाजूला बघा शेतीची कामं, बघितलं काय? शेती जोरदार करतात इकडे. हे ऊसाचं वगैरे मळे जास्त आहेत इकडे. नाचणी, गहू. वा 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 वा, मस्त. मिसळपाव एक नंबर आहे इकडे. मिसळचे जे प्रकार आहेत ना, ॲक्च्युली इकडे आल्यानंतर त्यांच्या पद्धतीचंच खायचं, गावरान काहीतरी. मसाला डोसा, इडली वगैरे इकडे नाही होत. म्हणजे ॲक्च्युली त्यांची डिशच नाही आहे ती. त्यामुळे हे मोस्टली नाही खायचं आपण ते काय मुंबईला रोज खातो. त्यामुळे आपण इथे आल्यानंतर इथलं खायचं, म्हणजे मटण ॲक्च्युली ह्या साईडला मग चांगलं भेटतं. हां 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 हां. आता थोडंसं पेट्रोल भरावं लागेल. आणि पेट्रोल भरल्यानंतर नंतर कसं टेन्शन नाही. मग आता इथे पेट्रोल पंप मला कुठे भेटेल, कारण आपल्याला काही करून जेवढे जलद पॉईंट फिरायला भेटतील तेवढे पटापट करायचे पॉईंट. कारण आपल्याला लवकर 12-12:30 1 खाली यायचं आहे. ओके. हे दो ही जन दिख रहे रे. हाँ आएंगे आए. चल थाम ना भावा, मी जातो ना भावा. भाई अभी फील आएगा तेरे को महाबलेश्वर का? मला वाटतं आपले सगळे पार्टनर सगळे नवीन आहेत, म्हणजे फर्स्ट टाइम महाबलेश्वरला. सगळे बाकीचे सगळे जण. भाई मैं ये एफजी लेके आया था, एफजी लेके मेरा वाइफ के साथ, वाइफ मैं और डॉटर.
you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't. ओहो फायनली आम्ही पोहोचलो महाबळेश्वरला. मला वाटतं 5 वर्षानंतर मी येतोय. म्हणजे मला माहित नाही आता किती वर्ष झाली. ॲक्च्युली तेव्हा मी काय यूट्यूब चॅनल आपला नव्हता, काय आपलं व्हिडिओ नाही बनवलेले, पण तेव्हाचे फोटोज वगैरे आहेत. हे बघा हे जे फोटो आहेत तेव्हाचे आहेत. मला वाटतं 5 वर्ष झाली या गोष्टीला. म्हणजे मी श्रावणी आणि सौम्य आलेलो. कडक थंडी होती तेव्हा, पण आम्ही एक 1 नाईटसाठी आलेलो. ॲक्च्युली 1 नाईट थांबलेलो मी, पण भारी धुकं होतं ना तेव्हा. धुकं खतरनाक धुकं होतं ते. असं फिरून इकडे तोंड कर तिचं. आणि आता पुढे जाऊ दे पुढे. अभि चंदन तू पीछे से आता मागून खेच तू थोडं हां बस बस बस. हां अभि आता मागे घे, हळूहळू घे. हां एक नंबर. जय बजरंगबली. हाँ एक नंबर. अपनी लैंग्वेज में क्या बोलते इसको, क्या फटे बोलते? बरोबर मला वाटतं किती वाजले? 10 वाजले ना? क्या बोलते? 10:30 वाजले आणि आम्ही आता पोचलोय मॅपवर. आपलं काय टार्गेट होतं आणि काय काय होतंय बघा. आपलं टार्गेट होतं 11-12 वाजता खाली निघायचं, म्हणजे जेवायला डायरेक्ट साताऱ्याला. आणि आता 10 इथेच वाजता आहेत मॅप्रो गार्डनला. आणि हे गाड्या लावायलाच आम्हाला अर्धा तास जातोय. गाड्या लावा, हेल्मेट काढा, मग परत जॅकेट घाला. स्पेशली R15 ते स्टँडचं चेंज करून घे पहिला आधी. गाडीच बदलतो आता. गाडी बदल नाही तर नहीं यार, गाडी नाही. इतने से के लिए क्या चेंज करने हैं? अभी तो वो देख बैटरी वाली गाड़ी के अभी लिए ये सुनो गाइस, अभी मैप्रो गार्डन में ना अपन को खाली 15 मिनट घूमने का है. हाँ क्या, क्योंकि ये बच्चों लोगों का है. लेकिन अभी क्या आते हैं तो जाते हैं, इसलिए हम लोग रुकते हैं. अभी 15 मिनट में खेल ख़त्म करते हैं इसका. उसके बाद अपन को क्या मालूम है, सुनो महाबळेश्वर में टाईम लगेगा. कारण महाबळेश्वरला खूप पॉईंट आहेत, तर ते महत्त्वाचे आहे. कारण ते आपले करून ना, समजा पोलादपूरने जायचं असेल पोलादपूर, तर तिकडे जाऊन आपण रूट विचारूया. कळलं काय? पोलादपूर इथून जाऊ शकतो काय आपण, आणि जायचं असेल तर मग तिथूनच निघू. मग पटापट आता हे लावू दे, बाकीचं असं कोण नाही घेऊन जात. चलो. नाही माझं हे बघ, मी टँक बॅग अशीच ठेवतो. कशाला जाऊ घेऊन. मॅम काय आहे? एकला डीप करा. एक डीपमध्ये तेवढे तुम्ही कलेक्ट कराल चॉकलेट तेवढे. आणि आम्ही वेगळ्यामध्ये डिप कसं करणार आणि काही बेल्ट घालणार आम्ही. समजलं. काइंड ऑफ गेम रे. समजलं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एका शॉटमध्ये जेवढे करशील तेवढे ना. पण ते त्या एका ह्याच्यामध्ये मला वाटतं 4-5 आहे ना. नाही येतात ना. किती अरे तू गेलास ना बस. अरे मग तुझा, अरे पण तुझा हात, पण ते हातामध्ये आले पाहिजे ना. येणार ना. मग हातामध्ये येणार तेवढेच ना. नेवा ना लावलेले पण. समझ गया क्या? हाथ में आएगा ना. अभी देख सैंपल देख कैसा. देख जो हाथ में आएगा वही मिलेगा भाई. तुझ्या मुलीला आणायला पाहिजे. तभी नहीं था रे, मी जेव्हा आलो तेव्हा न होतं हे. मित्रांनो हे आहे बघा 198चं हे लूट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुपन घेऊन हे तिकीट देऊन तुम्हाला इथे असं लटकवणार. हे बघा इथे, हे बघा तुम्हाला असं इथे असं लटकवणार आणि खाली सोडणार याच्यामध्ये डीप असं. आणि त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये जेवढे तुम्ही चॉकलेट घ्याल तेवढे तुम्हाला भेटणार. आता बघू ना आपण काय कसं करणार आहे ते. अरे बाबा डेंजर आहे रे. अच्छा हे असं पकडू. हे बघ
कळलं काय? समजलं ना? हाँ पैकेट भी आया रे. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see, yeah. These days I don't worry about much. I think we should have some more fun. I still dream about the days when we were young. I'll take a hit and still finish in one, yeah. भावानू 11 वाजून गेले, पटापट चला. क्या स्पीकर इधर बीच में रखना, पकड़ना. पहिला गाना तो बजा. घाई गडबड सगळी झाली, घाई गडबड. आता वाजले 11 वाजले. आता अजून 1-2 स्पॉट आहेत. कसे करायचे, कधी जायचं? आता मी विचार केलाय की जाताना पोलादपूरवरून जायचं, पण पोलादपूरचा रोड आपल्याला माहीत नाही कसा आहे, कुठून आहे. समजा इथून असेल डायरेक्ट महाबळेश्वरून, म्हणजे रिटर्न यायची गरज नसेल तर तो बेस्ट आहे. पण आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळेल कसा काय रोड आहे तो. बाकी वातावरण तर एक नंबर आहे, एक नंबर रोड बनवला, एक नंबर. अरे बाबा बाबा ट्रॅफिक. 4 व्हीलरवाल्यांचे खूप प्रॉब्लेम आहे मोठे. सावकाश या, सावकाश या, घाई नका, घाई करू नये. अरे बाबो बाबो रे बाबो, जरा हाँ. अरे नहीं निकलेगा. अरे बाबा, अरे बाप रे, रिवर्स में उठाने वाले ये लोग. हाँ उसके अंदर लोग भी है. हाँ उधर ले ले, आगे ले ले. अरे वो, अरे ती गाडी बंद पडली ना. आगे ले सकते, साइड में ले ले उधर. कैसा? साइड में ले ले. ये पर बैक लेगा, वो रुक जा अभी. आतमध्ये घाल. ये हाथ में भी टक. बस 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 बस. हो गया भाई, फटक से डाल, फटक से. ये भाई और थोड़ा अंदर को ले, इधर ले ना भाई. हाँ लेते उसको. अरे उसको आने तो दे, पहले आगे आने तो दे. उधर टायर देख, उसका टायर देख. थोड़ा सा भी गया ना नीचे. अरे उधर देखना, कितना सा बच्चा है. ओ भाई साहब, उसको. अरे एक्टिवा वाला है, एक्टिवा वाला. मंदर पुढे घे, चल भाई आ जाएगा. जा. पुढे घे. मंदर पुढे घे जरा. ये आगे दूसरी भी बस है. ये भाई ले, अंदर ले भाई. ए मंदर पुढे घे, मंदर. पुढे गे. भाई जरा जरा बच्चा. आपल्यासाठी काय झोपले ते, गाडीमध्ये झोपले सगळे. खा लो आराम से, खा लो. 1 तास लागणार, 1 तास लागेल. खाना खा लो. चला चला चला, बाय 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 बाय. अरे भाई ड्राइविंग देख अपना, ड्राइविंग. खतरनाक. फास्टेड राईड, आजची राईड आहे ना फास्टेड झाली, फास्टेड. सगळं म्हणजे लगभग झपझप 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 असं झापूक झुपूक झाले सगळं, झापूक झुप आजच्या राईडमध्ये. सुमित्रांनो 12:30 वाजले आणि आम्ही आता सगळेजण आलो आहेत महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये. आता इथून मस्त दर्शन घेऊन बघू, जेव्हा म्हणजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही पॉईंट करणार आहोत. मला वाटतं मोस्टली आता आम्ही जाणार आहोत बॉम्बे स्पॉटला तिकडे. त्याच्यानंतर आहे एलिफंट, तो एक स्पॉट राहील आणि तिकडून आम्ही डायरेक्ट याच्यावरून कुठून
पोलादपूर सो आम्ही आता जाणार पोलादपूर, कारण आम्ही परत रिटर्न घाट साताऱ्याला नाही जाणार, कारण पोलादपूर आता बघू खराब असेल काय असेल, पण ते रिटर्न साताऱ्याला जाण्यापेक्षा म्हटलं पोलादपूरने जाऊ. पण आता इथून आम्ही 2-3 स्पॉट करून पटापट जेऊ, आणि आपला एक मेंबर आहे तो त्याला झोप येते ॲक्च्युली बिचारायला. झोप अरे डोळे बघ कसले लाल झाले त्याचे. डोळे नाही लाल सगळ्यांचेच झालेत रे, त्याचे पण लाल झाले. हा कसा बघतोय बाबा. BMW घ्यायची नाही तुझे नाही वाटत आहे एवढे, माझे वाटतात, माझे वाटतात, तुझे नाही वाटत. पण मित्रांनो मंदिरात आल्यानंतर ना एवढं भारी वाटतं ना. आता हे पहिलं मंदिर आहे, अजून 1-2 मंदिर आहे तिकडे जायचं आहे. त्यामुळे लादीबीद एवढं गार आहे ना, बाहेर वातावरण ठीक आहे, बाहेर गरम आहे, पण आतमध्ये एकदम मस्त वाटते. म्हणून म्हटलं थोडा वेळ बसू. आता काय आलो आहे तर परत यायला कधी भेटणार नाही, त्यामुळे जे आलो आहे तर आता लेट झालं ते चालेल. म्हटलं एक 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 जेवढं भेटते तेवढं करत जाऊ. माझ्या मोबाईलने कर ना काय करायचं. देवदर्शन मस्त झालं. आणि आम्हाला एक मिस म्हणजे एक चुकलेलं ते, आता आई आम्हाला इथे ताई बोलल्या की 5 नद्यांचा जो उगम झाला आहे ना तिकडे आम्हाला जायचं आहे. आणि तिथून मंदार भाऊ थोडंसं तांब्या घेतला, तिथून थोडंसं आपली ती जी गंगा आहे ती घेऊन आपले मंदिर आहे इथे तो अर्पण करणार आहे. त्यामुळे ते आता गंगेची आम्ही इथे चाललो आहे, जे 5 नद्यांचा उगम झाला आहे. मला वाटतं इकडे असेल, या डाव्या हातीला जी पंचगंगाचा जो उगम झाला आहे तिकडे आलो आहे. आता इथे चप्पल काढू आणि आतमध्ये जाऊ. ताई तुमचं नाव काय? कमल लांगी. अच्छा, म्हणजे इथले जात हां, म्हणजे पूजा. पुजारी आहो. हां, वरच्या देवळातील आहे जवळचे. पण ह्याचं आणि त्याचं काय म्हणजे नातं काय असं काय? नातं म्हणजे शंकराची बहीण आहे पार्वती. अच्छा. हा, ही कुंभळजा, ही देवी गावदेवी. अच्छा, गावदेवी. आई गावदेवी कुंभळजा. आम्ही फक्त इकडेच चढतो. हा, पाणी इथे चढवतात त्या कुंभाच्या देवळा पाण्याचं पंचगंगांचं. आणि ते पंचगंगाची जी तिकडे आहे उगम पावला त्या तिथं नद्या आहेत, नद्या 5 नद्या. 5 नद्यांचा उगम तिथे पावला. तिथं जन्म झालाय त्यांचा 5 नद्यांचा. ह्या गोष्टीला मला वाटतं खूप वर्ष झाली हा, असतील ना? तिथं इथं जन्म होऊन सगळे बाहेर निघाले आहे. अच्छा, कोकणात गेले काही 2. बरोबर. गावित्री सावित्री कोकणाला गेली, व्यांना वाईला गेली. व्यांना नदी ते बोटिंग आहे ना तिथं ती निघाली. आणि वायलाही गेली कृष्णा. आणि एक कराडला गेली. बरोबर. त्यांचा संगम तिकडे झालाय सगळ्यांचा कराडमध्ये. आणि ह्याचं हे जे महादेवाचं जे मंदिर आहे तेच तेच ते 7 सोयी तेच पाणी तिथं जाते तिकडे जातं. अच्छा, नद्यांचं. नद्यांचं. त्या मंदिराला पण खूप वर्ष झाली ना? हा, तिथून बाहेर नद्या निघाल्यात आहे. बरोबर बरोबर. त्या देवळातलं पाणी त्या देवळात जाते, तिथून बाहेर निघाल्यात आहे. म्हणजे गुप्त आहेत आहे. गुप्त आहे. इथं दिसत नाही ते पाणी, डायरेक्ट पुढे निघाले त्या नद्या. बरोबर. असं येते. तेच म्हणजे आम्हाला पण माहित नव्हतं, आम्हाला फक्त उगम झाला एवढंच नाही माहिती. नाही, इथं जन्म झालेला आहे. इथं मी आपण पाणी आहे ना ते दिसत नाही. पण हे पाणी कायमस्वरूपी यायचं 24 तास 12 महिने पाणी असतं चालू. हा, रात्री दिवसाला चालू नदी असते. तर 2 नद्या गुप्त आहेत. एक 12 वर्षांनी ती बरोबर. भागीरथी आहे ना ती 12 वर्षांनी ती नदी. तिला कुंभमेळा झाला नाशिकला की इथे येते. अच्छा. आणि कपिली शिष्ट आहे ती 60. अशा 7 नद्या आहेत त्या देवळामध्ये.
असेच आणि गोड आहे एकदम पाणी. हा एकदम गोड. याला देवाला पूजा बिजाला वापरतात ना पाणी ते. देवाला आंघोळ घालायची असते, पूजा करायची असते, तिथनं पाणी नेतात. वाचलं त्यांचं. हे तुम्ही पूजा अर्चा वगैरे तुम्हीच बघता सगळं? हा, ते आम्ही पुजारीच आहोत. अच्छा. 2 देवळात नाही. त्या देवळात आहे ते गुरव आहेत. बरोबर. शंकर. नाही जर उत्सव वगैरे महाशिवरात्रीला होत असेल ना? शिवरात्रीत असते ना, शिवरात्र होते, उत्सव असतो त्या देवळात. पण नदी आली की गर्दी असते पूर्ण. बरोबर. 12 वर्षाची नदी येते. तिला नुसतं दुधाचंच पाणी येतं. अच्छा. तेव्हा लई मंत्री लई असतात. बरोबर. तेच म्हणजे बंदोबस्त वगैरे खूप असेल. बंदोबस्त खूप असतो तिथे. नदी मग ते नद्या येतं तेव्हा हे भरून जातं काय तिकडचं ते? खूप भरतं ते. बरोबर बरोबर. नुसतं दुधाचंच पाणी तिला येतं त्या नदीला. आता बघा गेली तर कोरडी येतो. तिला असं पाणीच नाही आहे तिला. 12 वर्षांनाच एकदा येते ती नदी. अच्छा. तेच हे आपल्याला काय माहित हा, नसतं. म्हणजे काय ते नळ लावलेले नाहीत, काय नाही. काय नाही. बरोबर. ऑटोमॅटिक काय ते Automatic. नदी इथं उभं पावलेले नदी. आणि बांधलेली देवळे आहे ते पांडवांनी बांधलेली आहेत. पांडवाच्या काळातली आहे ती जुनी. ते शिवकालीन मंदिरं देवाची तशी होती. हा. त्या मूर्त्या देवतावाच्याच आहेत त्या. बरोबर. चालेल. ज्या कसं माहिती आहे त्यालाच माहिती आहे. नुसतं हा. आपण येणार, बघणार, जाणार. नाही माहिती आहे, पण माहिती घेऊन माहिती म्हणजे घेणं हे पण महत्वाचं आहे. हा. आपल्याला जर माहिती नसेल तर माहिती तिथली घेतली तर चांगलं आहे. नुसतं पाया पडायचंच आहे. हा. असं आहे ना. नाही आम्ही पण कोकणातलेच आहोत, हा. त्यामुळे आम्हाला आवड आहे. हा, मग तिकडे गेलात ना 2 नद्या, सावित्री आणि गायत्री हो. गेली ना कोकणात. आता आमच्याकडे पण ती राजापूरला तिकडे पण गंगा येते ना. हा, सावित्री आणि गायत्री गेली ना खाली. हो तिकडे गेली. माझ्या साईडलाच गेली. चालेल चालेल. तिथं खाली पार्किंग मध्ये कृष्णामाईचं देऊळ. अच्छा. त्याच देऊळ आहे, तेच देऊळ आहे तिथं. कृष्णामाई म्हणतात ना देवळेले, तिथं खाली आहे. आणि तिथून कृष्णा व्यान हे गेली, वायला नदी गेली ती. अच्छा. तिथून गेली खाली. चालेल. चला चला येतो. महाबळेश्वरची धावती भेट एवढी मोठी झाली. आता वाजलेत बरोबर 1 आणि इथून आता कुठले पॉईंट करायचे काहीच माहीत नाही. आता जे पण आपल्याला ऑन द वे भेटतील ते आता स्पॉट करायचे आहेत. कारण काय स्पेशली पॉईंट करायला गेलो ना तर आपल्याला इथे संध्याकाळ होईल. कारण परत जाऊन परत ते मग बॉडी पेन होते आणि सकाळी खूप त्रास होतो. ॲक्च्युली आम्हाला फक्त एक राईड म्हणजे रात्रीचा एक प्रवास करायचा होता आणि तो पण महाबळेश्वरला जाऊन. आणि थंडी असल्यामुळे आम्ही ते बाहेर पडलो, पण ॲक्च्युली ते होत नाही सगळे स्पॉट. त्यामुळे आता परत कधीतरी आलो तर 1 नाईट स्टेला यायचं, नाहीतर यायचं नाही एवढ्यात. पण तरी पण ठीक आहे, आम्ही बरंचसं कवर केलं. मस्तपैकी दर्शन झालं, मॅप्रो गार्डनमध्ये फिरलो. आता जर भेटलं तर एलिफंट स्पॉट आपण करू आणि मग तिकडून डायरेक्ट पोलादपूर मार्गे आपापल्या घरी जायचं तोंड घेऊन. हा काय, आणि परत भेटायचं पुढच्या महिन्यात 5 तारीखला. 5 तारीखला संडेला एक राईड होईल आपली, जी कोकण राईड होईल. त्याचं एक मीटअपसाठी, म्हणजे एक मीटअप म्हणून एक मी राईड ठेवणार आहे. मग तेव्हा आपण सगळेजण भेटू परत. त्यामुळे आता मी चाललो आहे घरी. जे पण असेल ते पण मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे तुम्ही आल्यानंतर काय काय करू शकता ते तुम्हाला दाखवतो. आता मंदिरामध्ये वगैरे कसं गर्दी असल्यामुळे मंदिरामध्ये टाईम गेला खूप, नाही तर आम्ही कधीच निघालो असतो. आणि संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. ठीक आहे, बघू आता जे पण होईल ते पण करू पटापट. कारण मी असं ठरवलं की 6, 6:30, 7पर्यंत घरी पोचायचं आहे. बरोबर ना? वो हिसाब से अपन को सब अभी प्लान करने का है. नहीं तू तो बोला जो 12-1 भी बजेगा चलेगा. तू तो नहीं, बोला नहीं. 10 बजे निकलेंगे हम तो ठीक है. 12 बजे चलेगा भाई, रात को लेकिन निकलते 10 बजे वापस वही हाल होएगा जो कल ठंडी में बुरा हाल हुआ था. ठंडी में हाल होगा वो छोड़, उसके बाद दूसरे दिन जाने का काम पे भाई. तो वही तो मैं बोल रहा हूँ. तो तू ही ना सुन रहा, मैं बोल रहा हूँ जल्दी निकलते हैं. जो वही. रास्ते पे मिलेगा वो अपन करेंगे. चला तर आता आपण निघालोय मंदिरामधून. इथूनच आहे ना रे रिटर्न एग्जिट? एग्जिट यही है क्या? नहीं इधर ऐसा है ना एग्जिट. हाँ सो मित्रांनो, आम्ही आता निघालोय. बरोबर वाजलेत 1:30 वाजलेत आणि ही लाईन बघा, पार्किंगची लाईन आहे मंदिरासाठी. संडे असल्यामुळे आज तुफान गर्दी आहे, तुफान महाबळेश्वरला. आणि आता महिना तर डिसेंबर आहे, त्याच्यामुळे तर काय विचारायलाच नको. आणि विकेंड असल्यामुळे तर फुल तुफानी गर्दी आहे. त्यामुळे कसं आहे, ज्याला संडे ॲक्च्युली खरोखर सुट्टी असेल ना, संडेला येऊच नका. संडेला असं जाम असतं. बाईकवाल्यांना पण प्रॉब्लेम होतो, बाईकवाल्यांमुळे म्हणजे बाईकवाल्यांचा पण प्रॉब्लेम होतो. बाईकवाले पण कुठे काढू शकत नाही गाड्या. बघा हे सगळं जाम झालं आहे आता. ॲक्च्युली रात्री जरी निघालात तुम्ही ना तरी सगळे स्पॉट होत नाही आहेत.
रात्री फक्त निघून काय होतं, जर तुम्ही कुठे थांबलात नाही, जर कंटिन्यू जर तुम्ही येत असाल ना रात्री, तर म्हणजे तुम्हाला सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे स्पॉट होतील. पण त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला म्हणजे रात्री निघून म्हणजे अशी एवढं सुसाट यावं लागेल ना, तुम्हाला इथे 6-6:30 टच झालं पाहिजे महाबळेश्वरला. पण ते होत नाही, कारण रात्रीची थंडी एवढी असते ना, 3-3:30 नंतर तुम्ही गाडी पळवू शकत नाही. आणि आमचा प्रॉब्लेम तोच झाला. आम्हाला वाटलं की 6-6:30पर्यंत आपण पोचू आणि ऑलमोस्ट आम्ही सगळे हे करू स्पॉट, पण नाही झालं शक्य. कारण काय होतं, थंडीमुळे आम्ही गाडीच पळवली नाही रात्री, एवढी कडक थंडी होती. त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली लेट झाला. आणि काय होतं, कुठल्या स्पॉटला गेल्यानंतर तिकडे नाही म्हटलं तरी 1 तास निघून जातो आपला. त्याच्यासाठी निघून जातो की ते फोटो काढा, व्हिडिओज वगैरे हे ते करण्यासाठी त्याच्यात 1 तास निघून जातो आरामात. भाई अभी लगी है सुसु, तो भाई 1 नंबर स्पॉट है ये सुसु के लिए. तो सुसु ब्रेक लिया है. अरे भाई सुसु ब्रेक मैं बोला था ना उधर, येल्लो लाईनच्या बाहेर लावा, येल्लो लाईनच्या बाहेर लावा गाड्या. बॅटरी माझी झाली येल्लो गोप्रोची. आणि आता मी चाललो आहे डायरेक्ट जेवायला. आता कुठला स्पॉट नाही, काय नाही. आता परत जेव्हा महाबळेश्वरला येऊ तेव्हा बाकीचे करू, पण आता डायरेक्ट जेवायला जायचं आहे. कारण जेवून सगळ्यांनाच लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे आता डायरेक्ट जेवून जायचं आहे. मोबाईल घेतला, हा डायरेक्ट जेवून जायचं आहे घरी. त्यामुळे आता बॅटरी पण लो झाली, त्यामुळे हा आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो. डायरेक्ट भेटू आपण तिकडे जेवायला, थांबू तिकडे भेटू. चलो. सेम मगाचा प्रॉब्लेम जो मगाशी आता येताना जो प्रॉब्लेम झाला ह्या टर्निंगला, तोच सेम प्रॉब्लेम आहे. एवढे येतात आणि इकडे टुरिस्टवाले सगळे, त्यामुळे ह्या टर्निंगला खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता टर्न 1 तास जाणार. मगाशी सेम किती 1-1.5 तास झाला, 1-1.5 तास उभे होतो आम्ही. हां तिथे ते बसच झालं ते, काय बोलणार. हे बघा हे असे प्रॉब्लेम आहेत. म्हटलं पटापट निघू, जेवू पटकन आणि घरी जाऊ. हे बघा एवढा मोठा प्रॉब्लेम. अजून 30 किलोमीटर पोलादपूर आहे. आणि डोळे दाखवतो, डोळे माझे बघा लाल लाल, म्हणून मी गॉगल घातला आहे. आणि आता म्हणजे जबरदस्त भूक लागली, पूर्ण घाट उतरलो आम्ही. आणि अजून पोलादपूर 30 किलोमीटर आहे. बाबा बाबा, मला वाटतं 6 वाजतील आपल्याला. काय बोलतो? 6 वाजतील. आणि यार काय खतरनाक आहे. हा पूर्ण घाट आम्ही उतरला आता इकडे. हा बघा हा वाला, आणि हा वाला महाबळेश्वरचा पॉईंट आहे. आणि हा सगळं आपला पोलादपूरला. पोलादपूर इथून बरोबर 30 किलोमीटर. म्हणजे अजून आता वाजले किती वाजले, 2:45 वाजले ना, 2:45 वाजले. म्हणजे मला वाटतं 6 वाजतील. काय बोलतं? 6 वाजतील आपल्याला. 6-6:30 वाजतील. आता आपण मध्ये थांबणार ना, ब्रेक घेणार आपण. आता आपण इथून मुंबई गोवा हायवेला लागलो की टेन्शन नाही ना. आता आपण जर मुंबई गोवा हायवे लागेल ना आपल्याला, ह्याला परत फॉर्म भरायला जायचं आहे. फॉर्म भरायचं, चार्जिंगला लावायचं होतं गोप्रो. यार काय करू, जाऊ दे सर. गोप्रो लो झाला आहे, थोडासा चार्जिंग केला आहे, थोडासा बाकी आहे. जाताना बघू. आता तर खूप भूक लागली आहे, खाऊन घेतो पटापट मग बघू. त्याच्यामध्ये ना पाण्यामध्ये लिंबू टाक, साखर मागवतो मी. लिंबू पाणी पिऊया आता, यायचं. काय वाटतं तुला? काय परिस्थिती आली आहे बघा. 2 दिवस झोप नाही. अरे 15-20 मिनटं झाली, खाली ताट आहे आणि सगळे असे बसले. आता भूक मेली यांची. आता 2 किलो मटण आणून ठेवलं आहे, तरी विचार करा खाऊ की नको. तो तर आमचा बाबूला पूर्ण गेला कोमात. रात्री एकदम फुल जोशमध्ये होता बिचारा, आणि आता बोलतो झक मारले आणि मी आलो. का आलो त्याला तर विचार पण ना, मी का आलो. सर टिश्यू पण उद्यापर्यंत आता तर सोड. आता काय ह्याला तर जायला भेटणार नाही ना फॉर्म भरायला. मला काय, मी भरणार रात्री. 12 नंबरचा फॉर्म भरतो.
आता फॉर्म कसला फॉर्म रे? माझगाव काय काय ग? काम काय म्हणजे कोणत्या जॉबसाठी वापरतो प्रोफाईल वगैरे काय इलेक्ट्रॉनिक पण मला एक आवडलं, हा इथे आम्ही थांबलो ना आणि हे जे टेबल निवडलं ना त्याच्यामध्ये एक आवडलं, हे बघ हे जे दिसतंय ना समोर भाई, हे बघ अरे एक नंबर भाई, तब से हम वही देख रहे हैं। जबरदस्त आहे एकदम कडक खाना मध्ये। खाते वो देखने का मन ही नहीं करेगा। तो उसको देखता हूँ ना तो महाबलेश्वर की याद आते है मेरे को, सुबह वाला महाबलेश्वर मस्त मजा आया लेकिन वापिस सोने ही वाला है, देना पड़ेगा पीछे। रात को मजा आहे कोणाला बात कर रहे केलंय काय ऑर्डर केलंय? हे वाला काय? 5 बाजरी अंडी आहे ना? प्लेट देखे अच्छा तारीफ कर। मेरा 3 4 5 6 मध्ये चावल का कौन सा है रे, क्या बोलते हैं मैं भूल गया। ज्वारी ज्वारी मैं पहले एक लेता हूँ। मैंने मंगाया था। तुला घेतो पण याच्यात मध्ये एवढी नाही खाणार, ते बी आहे इकडे जरा ती। अच्छा ठीक आहे स्पेशल त्यांनी एक्स्ट्रा वीज काढले ते बघन काय टाकायचं। असं त्याला खाऊ दे। त्याच्या नशिबाने म्हणजे मी इकडे लास्ट उगाच बसलो रे, हा वा एक नंबर। मला वाटलं म्हटलं माझ्याकडे शेवटला येत आहे। किती येणार पीस? जो मेन भूखे थे उनको लास्ट में मिल रहा वा वा वा, एक नंबर टेस्ट आहे मटन अंडीला, वा वा। आणि इकडे रस्सा आहे बघा। आम्ही थांबलेलो ते निसर्ग धाबा, म्हणजे बोलत जाताना जो आपण उतरतो घाट उतरल्या उतरल्या लेफ्ट राईट साईडलाच आहे, एक नंबर। क्या मंगाया अपन मटन? क्या एक नंबर मटन हंडी। मजा आ गया भाई माझा आवडीचा राईस, आवडीचा भात, इंद्रायणी एक नंबर। आणि त्याबरोबर हा रस्सा आहे मटणाचा, एक नंबर। आणि आम्ही आता परत अजून मंदार भावाने चिकन मागवलं आहे, कारण राहुलचं पोट भरलं नाही आहे, त्यामुळे अजून खायचं आहे। आणि इंद्रायणी राईसचा ना वास घेतला, हा 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 क्या बात आहे। म्हणजे आज राईडला मजा नाही आली एवढी, पण खायला मजा आली खूप सगळ्यांना। नहीं राइड में मजा एक्चुअली मजा, लेकिन क्या हो गया ओ थोड़ा सा थक गए वो ड्राइविंग राइड करके रात भर। बरोबर ना बाबू? काम करके थक के आए, फिर वापस हाँ, रात को घूम रात रहे, को। फिर आज भी हम लोग बिजी है, तो इसलिए थोड़ा सा थकान महसूस हो रहा थका है। डबल ज़्यादा थकान। नहीं तो राइड तो मजा एन्जॉय किया हम लोगों ने। मटणाबद्दल प्रश्नच नाही। मी तुम्हाला पण सांगतो, जे कोण इकडे येत असतील म्हणजे पोलादपूरला जर जायला महाबळेश्वरनं उतरत असतील तर महाबळेश्वरचा घाट संपतो, तो घाट संपले ना राईट साईडला निसर्ग धाबा म्हणून आहे, आणि सुपोप म्हणजे जेवण तर एक नंबर, आणि मटण तर एकदम खतरनाक, कारण ती टेस्ट वेगळीच होती। मामा भेटतील तुम्हाला आल्यानंतर हे मामांना कॉन्टॅक्ट करा, मामा परफेक्ट बनवून देतील। हां चला का मजा आली। अरे हो नाही बघा, हे आहे धाबा निसर्ग धाबा। हा इथून तुम्ही उतरलात ना की राईट साईडला बघा इथे आहे, आणि एक नंबर जेवण आहे, खरोखर एक नंबर जेवण आहे। आणि मटण वगैरे त्यांनी जे बनवलेलं ना भारी होतं, त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि आता आम्ही निघतो आहे, थोडासा 15-20 मिनटं थोडंसं जरा चालणार, जेवलो आहे जास्त त्याच्यामुळे। 1.5 घंटा मतलब 90 मिनट में तो 100 तो चला ही लेगा ना। तो भी देख, हे कोणाचं काय राहिलं तर बघा इथेच, काय चेक करा। Take a moment to unwind, fix yourself and realign yourself with the world, baby. Breathe slow, baby. Yeah. Ooh. We should breathe slow. 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 घाट एकदाचा संपला आणि आम्ही पोलादपूर गावात उतरलोय, आणि पोलादपूर या गावात आल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या गावीच आलोय कुडाळला। म्हणजे सेम असं वाटलं की झालं बाबा प्रवास संपला, आता मी माझ्या घरी पोचतोय। सेम बघा, सेम गाव, आपले गाव कसे असतात, आपला कोकणच आहे सवालच नाही, पण म्हणजे असं वाटलं की झालं मी आता कुडाळातून राईड घेतला पिंगोळीतून आणि मी चाललोय आता गावी। वा 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 वा। आणि आपला हा रोड सेम गावासारखा रोड आहे, म्हणजे मला असं काही क्षणात वाटलं की मध्ये मी आता गावी चाललोय, घरी पोचेन आता थोड्या वेळात।
म्हणजे ती काय ओढ आहे बा आपल्या कोकणामध्ये, म्हणजे कोकणात एंट्री केल्यानंतर आपल्या पट्ट्यात ते जाणवतंच की बाबा मी गावीच चाललोय आता. वा 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 वा, भारी वाटलं यार, मस्त. म्हणजे आजची राईड म्हणजे हे झालं, वसूल सगळं. वा वा. सावधान, अपघाती वळणे. चला आता लवकरात लवकर मुंबई गोवा हायवे पकडू आणि पटापट जाऊ. ओ हो 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 हो. सो मित्रांनो 6:30 वाजलेत आणि शेवटी लेट झालाच, कारण आपल्याला माणगावला ट्रॅफिक भेटलं इकडून आल्यानंतर. आता माणगाव क्रॉस केलं आम्ही. आता माणगाव क्रॉस केल्यानंतर आता मला वाटतं पनवेल अजून 50 ते 60 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे आता आम्ही म्हणजे हळूहळू जाणार, काय आता उशीर झाला तर झाला. त्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. आपलं जर्नी कशी वाटली महाबळेश्वरची, नाईट राईड आणि प्लस महाबळेश्वर जे आम्ही पॉईंट केलेत, म्हणजे धावपळीत केलेत, धावती भेट घेतली एक आपली अशी. कशी आवडले, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा मस्तपैकी, आणि लाईक करून आपल्या मित्रांसोबत आपली राईड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आता हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट.